नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू विडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, माननीय आपले जे कृषी मंत्री आहेत त्यांनी अतिशय महत्त्वाची अशी एक घोषणा केलेली आहे शेतीच्या संदर्भातली. आता त्यांनी घोषणा काय केली की प्रत्येक गावामध्ये एक कृषी मित्र नेमला जाणार आहे. आता या कृषी मित्राचं नेमकं नेमण्यामागचा उद्देश काय आहे? तर बघा, तालुका कृषी अधिकारी हा तालुक्याचा प्रमुख असतो, परंतु तो प्रत्येक गावामध्ये असेल किंवा प्रत्येक सजामध्ये असेल त्याला जाणं शक्य होत नसतं. परिणामी काय होतं तर शेतकऱ्यांना योजना असेल किंवा इतर शेतीच्या ज्या काही शासनाची धोरणं असतात तर ती तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं हे थोडं जड जात होतं आणि त्यासाठी त्यांचे कृषी सहाय्यक देखील होते. परंतु एका एका कृषी सहाय्यकाला 4 ते 5-5 गावं देखील आहेत. परिणामी कृषी सहाय्यकाला देखील त्या ठिकाणी जाता येत नव्हतं. म्हणून शासनाने काय केलं तर प्रत्येक गावामध्ये कृषी मित्र म्हणून एका व्यक्तीची नेमणूक केली जाणार आहे आणि तो जो कृषी मित्र असेल तो शेती संदर्भातली माहिती असेल, त्यानंतर शेतीच्या योजना असेल याची सर्व माहिती तो नागरिकांना देणार आहे. आता यासाठी नेमकी पात्रता काय असू शकते तर हा देखील पुढे आलेला आहे. तर याच्यासाठी तो उच्च शिक्षित असावा, त्याला शेतीची चांगली मध्ये नॉलेज असावं, शेतीचं पूर्ण ज्ञान असावं. त्यानंतर त्याच्या शेतीमध्ये त्याने वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान असेल किंवा ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी असेल तर ती देखील त्याने त्याची माहिती असावी. जरी तो वापरत नसला तरी त्याची माहिती असावी. त्यानंतर त्या शेतकऱ्याकडे जे काय शेती संदर्भातलं जे काय योजनांची माहिती असेल तर त्याची देखील इत्थंभूत त्याच्याकडे माहिती असावी नवनवीन योजनांची. आणि त्याच्याकडे एक प्रकारचं संवाद कौशल्य असावं की जेणेकरून त्या संवाद कौशल्याच्या माध्यमातून तो शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचेल आणि शेतकऱ्यांना एकदम चांगल्या पद्धतीची त्याला समजेल अशी माहिती देऊ शकेल. तसेच शेतीच्या योजना असतील, महाडीबीटी सारख्या योजना असतील, त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही पूर्ण त्याच्यामध्ये ज्ञान नाही. तर अशा ज्या काही शेती संदर्भातल्या योजना आहेत परंतु शेतकऱ्यांपर्यंत त्या गेलेल्या नाहीत, तर अशाच योजना शासनाच्या योजना हे शेतकऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजेत. तसेच शेतकऱ्यालाही एक कृषी मित्र असावा की जेणेकरून त्याला त्याच्या गावातच तो उपलब्ध व्हावा. तर यासाठी देखील हा त्याचा उद्देश असू शकतो. आता याची नेमणूक नेमकी कशा पद्धतीने केली जाणार हे देखील अजून पूर्णतः स्पष्ट नाही, परंतु लवकरच याची प्रक्रिया चालू होणार आहे. आता मध्यंतरी आपण पाहिलं तर कृषी मित्र म्हणून एक 30,500ची एक ऍड फिरत होती, परंतु ती अतिशय खोटी आहे. त्याच्यामुळे अशा खोट्या अफवेला देखील बळी पडू नका. याची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलवरूनच होणार आहे. त्याच्यामुळे याची नोंदणी असेल, याचं रजिस्ट्रेशन असेल, तसेच याचं निवड असेल, ती प्रक्रिया लवकरच नेमकी कशा पद्धतीची असेल ती देखील शेतकऱ्यांसमोर येणार आहे. त्यासाठी ज्यांना कोणाला अप्लाय करायचं असेल त्यांना देखील आपण जर शासनाचं तशा पद्धतीचं रूपरेषा आली तर ती देखील आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. परंतु 11,000 कृषी मित्र हे आता शासन नेमणार आहे अशी माहिती देखील माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे शेतीला एक प्रकारे तंत्रज्ञानाची जोड मिळावी, तसेच शेतीच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या जावा, हा त्या पाठीमागचा एक उद्देश असू शकतो. त्याच्यामुळे याची जी काय निवड करण्याची प्रक्रिया असेल ती ज्यावेळी चालू होईल त्याची देखील माहिती आपल्या शेतकऱ्यांना आपल्या मराठी दरबार या युट्यूब चॅनलच्या मार्फत आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू. अजूनही आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन यायला मदत होईल. धन्यवाद.